नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलोय दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव धूम या गावामध्ये। नमस्कार भाऊ। नमस्कार। तुमचं नाव सांगा? तुषार जनार्दन काशीद। तर काकडीची शेती तुम्ही किती दिवसापासून करता? काकडीची शेती आम्ही तरी 8-9 वर्षापासून लगातार करतोय। उन्हाळ्यात त्यानंतर पावसाळ्यात पण काकडी असते आमची। हो। नागपंचमीची लागवड असते काकडीची। आता उन्हाळ्याची पण लागवड आहे आमची, पाडव्याची। तर काकडीच्या शेतीमध्ये तुम्हाला काय काय अडचण भासून यायची? काकडी शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचं पांढरी माशी, त्यानंतर शेंडे गोळा होणे, पानं पिवळे पडणे वगैरे। त्यासाठी आम्ही सायन कंपनीचं डॉप हे औषध वापरलेलं आहे। तर डॉप किती दिवसापासून वापरता तुम्ही? डॉप आम्ही तरी आता 2 वर्षापासून वापरतोय। तर डॉप वापरल्यानंतर तुम्हाला काकडी या पिकामध्ये काय काय रिझल्ट जाणून आले? रिझल्ट म्हटले म्हणजे नाग आळी, त्यानंतर पांढरी माशी, शेंडा गोळा झालेला, सर्व कंट्रोल झालेले। आता आम्ही कालच तिथं डॉप मारलेले हो या प्लॉटलाच आपण उभे इथं। तर 70% रिझल्ट मिळालेले आम्हाला। असं तर डॉप बद्दल इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? माझं तर म्हणणं आहे सर्व शेतकऱ्यांनी डॉपच वापरायला पाहिजेत। असं थ्रिप्स आणि त्यानंतर नागाळी, शेंडा गोळा होणे, पांढरी माशी वगैरे यासाठी ना एकदम उत्तम आणि बेस्ट रिझल्ट आहे त्याचे। ओके। तर तुमच्याही प्लॉट मध्ये थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, नागाळी याचा मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव होत असेल तर सायंट केमिकलचं डॉप हे प्रोडक्ट 200 लिटर पाण्यासाठी 250 ml अवश्य वापरा। धन्यवाद। धन्यवाद।